राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा जी आहे ते हिंगोलीच्या वसमत विधानसभेमध्ये दाखल झाली आणि याच वसमत विधानसभेमधून वसमतच्या जिंतूर टी पॉइंट पासून मोटरसायकल रॅलीला सुरुवात झालेली आहे। या मोटरसायकल रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। अजित पवार तुम आगे बढ़ो, राजू नवघरे तुम आगे बढ़ोच्या जे घोषणाबाजी जे करत आहेत ते कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात या कार्यकर्ते जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। जिंतूर टी पॉइंट पासून ही रॅली सुरू झाली आणि आता रॅली जी आहे ती वसमत शहरामध्ये दाखल झालेली आहे। त्यानंतर रॅली जी आहे ते मयूर कारखाना रोडवर असलेल्या मयूर मंगल कार्यालय पुढे जे ग्राउंड आहे ते ग्राउंडकडे दाखल होणार आणि त्यानंतर अजित पवार जे आहे ते जमलेल्या शेतकरी बांधवांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जे आहेत ते संबोधित करणार आहेत। नुकतेच या ठिकाणी शरद पवार गटाची ही यात्रा येऊन गेली। त्या यात्रेमधून जे आहेत ते शरद पवार गटाचे नेते असतील, जयंत पाटील असतील आणि अन्य नेते असतील यांनी राजू नवघरेवरती टीका केली होती। आता अजित पवार किंवा मग राजू नवघरे काही यांच्यावरती टीका, शरद पवारच्या नेत्यावरती टीका करतात का हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। अवघ्या काही वेळामध्ये जे आहेत ते आता अजित पवार महाराष्ट्रातील जनतेला किंवा जमलेल्या जनतेला संबोधित करणार आहेत आणि त्याच व्यासपीठावरून आता आज जे कोकणामध्ये घडलं ह्यावर काही अजित पवार बोलतील का हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।